असतं आणि श्रेयस त्याच्यावर जीव लावणारी, त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती त्याच्या आयुष्यातून गेली असती ना, हे सगळं मला होऊ द्यायचं नव्हतं, म्हणून मी त्याची समजूत काढली. किती विचार करतेस का सगळ्यांचा? कोण कुठली तू? ना नात्याची ना गोत्याची, पण या घराचा, घरातल्या सगळ्यांचा एवढा विचार करतेस? बरोबरच आहे. काय संबंध माझा या घराशी? बोलून चालून अपॉइंटच तर केलंय मला. श्रेयसशी देवळात लग्न झालं ते सुद्धा आराध्या समजूनच, ताराशी नाहीच. अगं पण आजही श्रेयससाठी तू आराध्याच आहेस. पण तीच गोष्ट तर आमच्या नात्यामध्ये येते. श्रेयसचं त्याच्या आराध्यावर प्रेम आहे, तारावर नाही. खरं सांगू का, तर तारा आणि आराध्या दोन वेगळ्या व्यक्ती उरल्याच नाहीयेत, त्या एकच आहेत. बरोबर म्हणताय तुम्ही. पण हे समजूत काढण्यासाठी ठीक आहे. ज्यांना हे माहिती होतं की तारा आणि आराध्या कशा वेगळ्या आहेत आणि आता कशा एकरूप झाल्या आहेत, त्यांच्यासाठी ठीक आहे. पण श्रेयससाठी त्याची आराध्या इतर कोणीही नाही होऊ शकत. सहनच नाही करू शकत तो. तो अजूनही मला आराध्याच समजतोय. पण आता बरा झालाय, त्यामुळे त्याला हे सांगणं खूप गरजेचं आहे की मी त्याची आराध्या नाही, तारा आहे. आयुष्यभर नाही फसवू शकत मी त्याला, नाही फसवू शकत. इतके दिवस तो आजारी होता, त्यामुळे आराध्या म्हणून जगणं गरजेचं होतं त्याच्यासाठी, त्याला बरं करण्यासाठी. ते मी केलं. पण आता तो बरा झाल्यावर त्याच्या समोर आराध्या म्हणून वावरणं भयंकर जड झालंय मला. गिल्टी वाटतंय. नको वाटून घेऊस. डॉक्टरनी काय सांगितलं लक्षात आहे ना तुझ्या? त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा मानसिक ताण येता कामा नये. हे बघ आराध्या, तू आराध्या नाहीस किंवा आराध्या जिवंत नाही, हे दोन धक्के त्याला सहन होणार नाहीत ग. तेव्हा परिस्थिती जशी आहे तशीच राहू दे, तर श्रेयस सुखरूप राहील आणि कुटुंबही सुखी राहील. ताराचा त्याग तुला करावा लागेल आणि तुला आराध्या म्हणूनच राहावं लागेल. घरच्यांचं सुख जर तुला हवंय ना, तर त्यासाठी तारा काही नाही करू शकत, त्यासाठी आराध्याच हवी. माझ्या बोलण्याचा शांतपणे विचार कर आणि सगळ्यांच्या हिताचा निर्णय घे, एवढीच माझी विनंती आहे. रात्रभर झोप लागली नाही मला. पण नुसते भास होत आहेत की श्रेयसला आपलं सगळं सत्य कळलंय. बाबा आजी आपल्याला त्यावर खूप बोलतायत. हो ना, टेन्शन वाढतच चाललंय. त्यात त्या आत्याचं नाटक. आत्या नाटक करते असं म्हणायचंय का तुला? तसं नाही ग,
पण मी जाते, तू जाऊ नकोस, ते सगळं प्रकरण म्हणतोय मी. ती आत्या थांबते काय जाते काय त्याने मला काय फरक पडणार आहे? तुला सांगतो, ती अजिबात भरोशाची नाहीये. भरोशाची नाही, पण उपयोगाची नाही असं नाहीये ना? म्हणजे म्हणजे मनातून ताराच्या विरोधातच आहे. पण आता त्या दोघींची सूतं तर जुळली आहेत ना? हो, कारण श्रेयसला आता सो कॉल्ड आराध्या म्हणजेच तारा कंट्रोल करते. तिचं सगळं ऐकून घेतोय तो. तिने समजावलं म्हणून श्रेयसने आत्याला पुन्हा घरात घेतलंय. आय नो. ती फक्त श्रेयसला नाही, घरातल्या सगळ्यांना कंट्रोल करते. तेच तर मी म्हणतीये. कोण कुठली ती तारा? माझी ताई आराध्या बनून सगळी प्रॉपर्टी खाणार आणि आपण खरे वारस असून तोंड बंद करून फक्त बघत राहायचं. मला ना काहीच कळत नाहीये, असं डोकं फिरतंय. आता काही नाही करायचं, फक्त 2 टार्गेट फिक्स करायचे. एक म्हणजे श्रेयस, दुसरी म्हणजे तारा. आता तू बाबांकडून श्रेयसवर प्रेशर क्रिएट कर. इथे मी त्या ताराला घरातून बाहेर कसं काढायचं हे बघते. कारण आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे ती तारा. ती गेली ना तर मग राज्य आपलंच आहे. मंगळसूत्र कुठे गेलं माझं? मंगळसूत्र कुठे गेलं?